रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपच्या पारड्यात जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर आता नारायण राणे लढणार असल्याचं शुभम सूत्रांकडून कळत आहे। भाजप विरुद्ध शिवसेना अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जाते। नारायण राणे यांच्या उमेदवारीची आज घोषणा होणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। काल शिवसेनेनं जी यादी जाहीर केलेली आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं यात रत्नागिरी सिंधुदुर्गमधून खासदार विनायक राऊत यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर तिथं नारायण राणेंना भाजपकडून रिंगणात उतरवलं जाण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, सुरुवातीपासून चर्चा होती की नारायण राणेंना पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून रिंगणात उतरवलं जाईल। आता मात्र या सगळ्या संदर्भात शिक्कामोर्तब होताना दिसतंय। आज किंवा उद्यापर्यंत नारायण राणे यांच्या नावाची घोषणा होऊ शकते, त्यामुळे कोकणात पुन्हा एकदा आता राजकीय धुमशान रंगणार असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये, कारण राऊत आणि राणे यांच्यातलं वैर, यांच्यातलं सख्य अवघ्या महाराष्ट्राला, कोकणाला सुपरिचित आहे। निश्चितच लागवी एकंदरीतच नारायण राणे की किरण भैया सामंत यापैकी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं, कारण हा खूप मोठा ड्रामा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। याआधीही आपण विनायक राऊत विरोधात नारायण राणे हा सामना पाहिलेला होता। एकंदरीत टीकेची जोड जी उठवताना एकदम टोकाची भूमिका दोन्ही नेत्यांनी घेतलेलं पाहिलेलं होतं। तर मात्र दुसरीकडे ही जागा शिवसेनेची असल्यामुळे सातत्याने किरण सामंत असतील किंवा उदय सामंत असतील यांच्याकडून सातत्याने या जागेची मागणी केली जात होती। मात्र दुसरीकडे नारायण राणे असतील, निलेश राणे असतील, हे सातत्याने या जागेवरती आपला दावा सांगत होते आणि अखेर आता ही जागा आहे ती नारायण राणे यांच्या वाट्याला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळालेली आहे। आजच या संदर्भातील घोषणा होऊ शकते। काल ज्या प्रकारे एकाएकी भाजपने एकाच नावाची घोषणा केली, त्यामध्ये नवनीत राणा यांचं नाव होतं। अमरावतीमधून मोठ्या प्रमाणात विरोध होता, अक्षरशः बच्चू कडूंनी जाऊन आपला विरोध स्पष्टपणे उघडपणे दर्शवलेला होता। मात्र तरीही नवनीत राणा स्टँडिंग खासदार असल्यामुळे त्यांनाही जागा देण्यात आली। त्याच प्रकारे केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे हे तगडे उमेदवार ठरू शकतात असं सर्वेमध्ये समोर आल्यामुळे आता महायुतीकडून भाजपतर्फे कमळावरती नारायण राणे यांना लढण्यास सांगितलं जाणार आहे आणि आजच या संदर्भातील घोषणा होऊ शकते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।